3 महिने झाले. हां 3 महिने झाले ना, दुधाची उधारी बाकी आहे. मग देऊन टाका बरं, ते हिशोब वगैरे क्लिअर करा. हो देतो ना, कुठे गाव सोडून चाललो आम्ही. मग थोडाफार विश्वास वगैरे आहे का नाही? एवढ्या दिवसापासून तुमच्याकडनं दूध घेऊ राहिली. बाबा रे, एक दिवस पण थांबत नाही म्हटलं माणूस. अरे बाबा 3 महिने झाले ना, मग 3 महिन्यापासून उधारी बाकी, एक तरी शब्द बोललो का? आता मागायला आलो का म्हणे कुठं पडून चालले. मग आता ते ढेप पेंड, हां जनावराला चारा वगैरे, औषध गोळ्या पाणी, मग काही करावं लागतं, आम्हाला बी लागतं पैसे. अरे काहीतरी सांगा. बघा काय कमाल लोकांची. हां ऐकायला पण टाईम नाही म्हटलं, अरे चालले गेले निघून. हां दूध घ्यायचं आपलं, घुमट निघायचं, पैसे देवाचं नाव काढलं पडून जायचं. कसं करावं, काय करावं? हां दुधाचा व्यवसायच बंद करतो. नको गड्या, एवढी उधारी झाली, काय करावं आता? हाय शांताराम भाऊ आहेत का घरात? अरे कोण? हा ये म्या. अरे भाऊ ये ये ये, मग हवं ना घरात ये. अरे बाप रे शांताराम भाऊ, काय अभ्यास वगैरे चालू काय? कसला काय अभ्यास बाबा, उधारीची लिस्ट आहे, हिशोब बघत होतो कोणाची किती आहे काय. ये बस. अख्ख्या सुंदर नगरी मध्ये तुमचीच मजा आहे बरं का शांताराम भाऊ. हा मग दुधाचा व्यवसाय, शेती, सगळं एकदम टनटनाटन. हा आता कसलं काय बाबा, पहिल्यासारखं काय राहिलं नाही. मग हां तुझं बरं आहे, आपलं पिठाची गिरणी सांभाळायची, हां शेती करायची, मग आणि गुराढोरांचा व्यवसाय करायचा. काय टेन्शन नाही, काय नाही. तुला कुठं गुरं बांधायला जागा पाहिजे का काय पाहिजे ना, चाराच्या टेन्शन ना काय. हां तुझं मजेत आहे बाबा. बरं बाबा, तुम्ही जिंकले आम्ही हारलो. हां बरं शांताराम भाऊ, मी असं म्हणत होतो, 2 म्हशींचा सौदा करायचा आहे. तुम्ही घ्याल तर कमी ह्याच्यातच करून टाकू म्हटलं. नको रे बाबा, आता नको, म्हशींचं नावच काढू नको म्हटलं. हां पहिले दुनियाभरची उधारी केली माझी, तुझे पैसे कुठून देऊ म्हटलं मी. मग उधारीचं काय, आज ना उद्या भेटून जाईल, पण अशा म्हशी भेटणार आहे का तुम्हाला? अरे तुला सगळं खरं आहे, पण माझ्याकडे पैसे तर पाहिजे तुला द्यायला. मग हे बघ, 1.5 लाख रुपये उधारी बाकी लोकांकडं. आता काय म्हणावं मी? आता ये उधारी तू वसूल करून दे आणि म्हैस घेऊन टाकतो मग मी. मानलं मानलं बरं का शांताराम भाऊ. हा इथे काय ते एक तीर में 2 निशाणे. म्हणजे माझ्याकडनं उधारी बी वसूल होऊन जाईल आणि कमी दामात तुम्हाला म्हैस पण भेटून जाईल. पण आपण बी काय कच्च्या नाही बरं. चॅलेंज ॲक्सेप्टेड. तुमची उधारी वसूल करून देईल म्हटलं मी. तुम्ही टेन्शन नका घ्या, मी सांगतो तसं करा फक्त. अरे बाबा काहीतरी युक्ती दे, एवढी उधारी अडकली माझी, तेवढे तरी निघून जाईल. बोल बोल, काय युक्ती तुझ्याकडं? हे बघा सिंपल करायचं, ज्यांची ज्यांची उधारी बाकी आहे त्यांचं दूध साईडला घ्यायचं आणि त्याच्यात पाणी टाकायचं. ते बोलायला लागले का खाओ आता पहिल्यासारखं दूध येत नाही काही नाही. मग सिंपल आपला फंडाच व्हायचा, तुम्ही उधारी मोकळी करा, आम्ही तुम्हाला दूध चांगलं देऊ. बस सिंपल आहे. अरे पण तशाने गिराईक तुटेल ना बाबा. काय गिराईक बिराईक काय तुटत नाही बरं का शांताराम भाऊ. अहो तुमच्यासारख्या दुधाची क्वालिटी कोणीच देणार नाही शांताराम भाऊ. 2 दिवस त्या छगनरावकडे जातील, मग तिथं पण रोख पैसे देऊन चांगलं दूध भेटणार नाही. त्यापेक्षा तुमच्याचकडे येतील परत लोक. तुम्ही ऐका माझं. अरे बाबा मला पण तसंच वाटतं. मग यांना मी आधीच बोलली होती, ज्यांची उधारी आहे ना त्यांना दूध टाकू नका ना, मग विनाकारण काही ना काही. पण हे काय, हे सत्यवादी, मग यांना लगेच दया येऊन जाते. नाही हे ना, तू जे सांगतोय ते पटतंय मला, म्हणजे अशाने गिराईक पण तुटणार नाही, त्यांना बी अद्दल खडेल. उद्यापासून तेच करतो बरं का. काय झालं म्हटलं तुम्हाला एवढं बघायला आता? काय वेळेला आरोड्या मारवायले? अरे म्हटलं काय, दुधात चहा टाकलाय का चहात दूध टाकलंय? अरे कसा पानसट चहा लागू राहिला, काही नाही, काही स्वाद नाही, काही नाही त्याला. मग दूध बीत काही सांडलं होतं काय आज? व्यवस्थित दूध नाही टाकता आलं का? हो ना, तुम्हाला बी तशी लागू राहिली का? सकाळी मी पण चहा पिला, पण मला पण तसंच वाटलं. मला वाटलं म्हटलं मी दूध कमी टाकलं असेल म्हणून झालं असेल. पण तुमच्या याच्यात तर मी दूध बरोबर टाकलं होतं, तरी पण चहा असा कसा लागू राहिला? अरे आता समजलं. दुधाची उधारी बाकी आहे ना. चालू झाले आता शांतारामची फंडे चालू झाले म्हटलं. ज्यांची ज्यांची उधारी बाकी असेल त्यांना त्यांना असंच दूध देत जाईल तो. समजलं मला शांताराम, समजलं.
मग त्यांचं बी बरोबर आहे ना, त्यांचं काय चुकलं? मग 4-4 महिने झाले दुधाची उधारी देत नाही आपण, दुधाचे पैसे देत नाही. तुमचं बी हेच आवडत नाही मला. मग देऊन द्यायचे त्यांचे पैसे, काय ठेवायचे? मग कुणाला लागतेच ना, आपण आता शेतात जातो त्यांच्या, हां दुसऱ्या दिवशी लगेच पैसे मागून घेतो. मग तू गाप काय तुला काय समजतंय काय मग? अरे म्हणजे पैसे नाही दिले तर दुधात पाणी टाकेल का? बोलतोच मी त्याला, बोलतोच म्हटलं. हां मला काय करायचं आहे मेलीला? बघा तुमचं, मलाच भांडण करायला आवडते. शांताराम, तुम शेर हो, थांब 1.25 शेर आहे. तुला काय वाटलं उधारी दिला असं? आता तर बघ, आता बघ म्हटलं तू उधारी कशी पिटते ते. अख्या गावाला सांगतो मी तुझे कारस्थान, बरं का? एक जण पण तुला उधारी देणार नाही, उलट जे रोख देते ना ते पण उधारच ठेवतील. बघा म्हटलं मी शांताराम भाऊ, म्हटलं आपला हिशोब वगैरे करू घ्या ना. आपले उधारीचे किती पैसे झाले, काय झाले? हां एमएचा प्लॅन आहे ना, काम करतोय बरं का. बरं त्या हिशोबाने का होईना दुधाची उधारी तर क्लिअर होईल. बाबा रे, 1.5 लाख रुपये अडकले म्हटलं, ते तरी क्लिअर होतील. हो मग मी घरूनच हिशोब करून आलोय ना. तुमचे 3,500 रुपये, 3 महिन्याची उधारी बाकी आहे. आणि ते मध्ये वगैरे ते अर्धा लिटर दूध एक्स्ट्रा घेतलं होतं ना, ते सगळं करून 3,500 रुपये उधारी आहे तुमची. अच्छा बरं ठीक आहे. एक काम करा, 3,500 रुपये पुढच्या महिन्यात येऊन घेऊन जा. आता उद्यापासून काय दूध टाकू नका म्हटलं. दूध टाकू नका म्हणजे नेमकं काय झालं काय म्हटलं? नाही काय ते दूध बरोबर येत नाही आता. दुधाची क्वालिटी बी खराब आहे वगैरे. ते तुमचे उधारीचे पैसे पुढच्या महिन्यात घेऊन जा. उद्यापासून दूध बंद करा, दूध काय लावू नका. अरे पण दुधाची क्वालिटी तर पहिल्यासारखीच आहे ना. मग आता त्यात काय एवढं? उद्या टेस्ट करून बघा दूध. उद्याचा काय फरक जाणवला ना तर परवापासून दूध बंद करा आपलं. असं नाही काय ते दुधात पैसे राहत नाही, काही नाही. त्यातवरून अशी क्वालिटी असल्यावर आमचे दुसरे गिऱ्हाईक मुडायचे ना. मग गिऱ्हाईक तुटायचे आमचे. हे कसं दूध नावाला तुम्ही सांगायचे म्हणून ठेवायचं आम्ही तुमचं दूध. पण आता नको. अशा कारणाने आमचे साखर तेलाचे पण गिऱ्हाईक तुटतील ना. नको बाबा नको. नाही काय टेन्शन नाही घ्या. उद्यापासून दूध एकदम क्लिअर येईल. एकदम क्लिअर येईल. तुमच्या दुधात काहीच नाही राहणार. तुम्ही अजिबात टेन्शन नाही घ्या. तेवढं फक्त आपलं उधारीचं बघा ना. नाही तुमची उधारी पण पुढच्या महिन्यात भेटून जाईल. आणि उद्यापासून दूध तुम्ही टाकूच नका. काय शांताराम भाऊ, आली का म्हटलं? उधारी आली का सगळी? अरे कसली उधारी नाही, काही नाही बाबा, काही आलं नाही. अरे त्यापेक्षा उलट झालं बाबा. उधारी तर काही भेटली नाही. जे रोख घेत होते ते पण उधार मागायला लागले आता. काय गोष्ट करताय? छे, अरे मागच्या वेळेस तर प्लॅन सक्सेसफुल झाला होता, एवढंच फसला कस काय असा प्लॅन? अरे काय आता लोक शहाणी झाली, लोकांना समजायला लागला आता. मग मला काही वाटत नाही बाबा, या दुधाच्या व्यवसायात काही ठेवलेलं नाही ना. कुठं जाता येतं ना करता येतं. कोणाचं लग्न नको, कोणाचं मरण नको, ना कोणाचं कारण नको. 24 तास या घंट्यात दुधाच्या व्यवसायात राहावा. आणि त्यात वरून काय लोक पैसे देत नाही. नको बाबा, आता काही करत नाही मी. चारा बी वगैरे काय सगळं महाग आहे, काय करत नाही म्हटलं मी. एवढ्या लवकर कुठं धीर सोडता? होईल काही ना काही होईल, तुम्ही टेन्शन न घ्या. करतो मी काहीतरी. करतो म्हटलं. काय करावं आपण आता? तुम्ही पहिले 150 रुपये द्या. चला 150 रुपये द्या. आता 150 रुपये कशासाठी पाहिजे बरं तुला आता? मग शांताराम भाऊ, मी काय म्हणतोय ऐका तेवढं. तुम्ही फक्त 150 रुपये द्या आता. उद्या संध्याकाळपर्यंत नाही आले म्हटलं सगळे पैसे मिळतील. सगळे उधारीचे पैसे मिळतील. असं म्हणतो? ठीक आहे, दिले म्हटलं 150 रुपये देतो. पण उद्या संध्याकाळपर्यंत माझी पूर्ण उधारी यायला बरं. ठरलं ना, सांगितलं ना, एमआयची जबान आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तुमचे सगळे पैसे येऊन जातील. अरे हे काय आणलं? हे आणायला लावलं होतं का तुम्हाला? अरे तूच तर बोलला ना बॅनर लावायचंय म्हणून आणला आम्ही. अरे ओच्या पात्यांनो, अरे झाडालाच बॅनर लावायचंय. एवढे मोठे सीडी घेऊन आले ते. जा फक्त बॅनर घेऊन या आणि ते बॅनर लावायचं. हे एकदाच काम काय ते नीट सांगत आहे बरं. प्रत्येक वेळेस हे आण ते आण, काय नोकर बिकर नाही आम्ही. बरोबर, आणा ते लवकर. उशीर होतोय, आणा लवकर. बस. आता हलू नका, असंच लावून द्या.
आता कशी उधारी देत नाही बघतोच. शांताराम भाऊ 500 रुपये तयार ठेवा म्हटलं. सगळी उधारी येणार तुमची आता. येत्या रविवारपर्यंत माझी दुधाची उधारी परत द्यावी, नाहीतर रविवारी उधारीवाल्यांचे फोटो व त्यांचे नावे सहित बॅनरवर छापले जातील. तुमचा गावकरी शांताराम दूधवाला. आता ही काय नवीन पद्धत म्हणावी म्हटलं. आता उधारी मागायची आहे तर घरोघरी जाऊन मागून घ्यायची ना, ज्याची आहे त्याची. मग ही काय नवीन पद्धत लावली? नाही बरोबर आहे, असंच करायला पाहिजे. मग आता त्यांची एवढी उधारी अडकली आहे, ते द्यायला पाहिजे ना लोकांनी. लोक सांगून सुद्धा देत नाही, मग काय करणार बिचारे शांताराम भाऊ. चांगलंच केलं उलट त्यांनी. मी तर म्हणते हे बॅनर छापायच्या आधी ना त्यांचे फोटो सुद्धा लावायला पाहिजे होते. तरी मी यांना सांगत होते आधीच शांताराम भाऊची उधारी देऊन टाकू आपण. पण नाही मी तर म्हणते ना, सूचना द्यायच्या आधी डायरेक्ट फोटोच लावायला पाहिजे होते. मग तर काय, फोटोच लावायला पाहिजे होते डायरेक्ट. समजलं असतं. काय खरंच मूर्ख लोक असे काय वागता कोणात ठाऊक. तुम्हाला बोलले होते ना, आधीच बोलली होती मी. मग आता ते शांताराम भाऊने भर चौकात बॅनर लावले. ज्यांनी उधारी दिली नाही ना त्यांची येत्या रविवारी डायरेक्ट फोटोसहित नाव वगैरे छापणार आहे ते. अच्छा, आज बरं छापेल तो. मग काय त्या उधारी नसते का लोकांची? मग त्यात काय असं काय फोटो वगैरे छापायचे राहतं का? बरं छापतो तो, बघतोच ना मी त्याला. तुम्हाला काय पडलेलं नाही काही नाही. ते चौकात खरंच लावले, ते बोर्ड लावले, ते वाचून या पहिले. मग उगाच त्यांनी रविवारी जर तुमचा फोटो वगैरे लावला ना, तुमच्यामुळे माझ्याही इज्जतीचा पंचनामा होईल तिथं. तुम्हाला काय आहे तिकडे? ते माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले ना, ते घेऊन जा आणि ते शांताराम भाऊंची तेवढी उधारी क्लिअर करा बरं. शांताराम बिला अवघड आहे खरंच ना. आण ते पैसे आण आणि देऊन येतो बरं. काय नाही, काय खरं नाही राव या शांतारामचं. बोला म्हटलं, काय काम घडलं? अरे शांताराम काही नाही, ते दुधाची उधारी बाकी होती ना आमच्या तिघांची, ती द्यायला आलो होतो. या तिघांचे कसे माझ्याकडे पैसे होते. मग आमच्या तिघांची मिळून म्हटलं उधारी किती झाली, काय आली सांगा बाबा. उधारी क्लिअर करून टाकतो. बरेच दिवस झाले तुझे दुधाचे पैसे बाकी होते. मग आता आले माझे हप्ते वगैरे आले, तर मग म्हटलं चला देऊन टाकू. मग आणि बरेच दिवस तुला पण लागतं नाही खर्च पाण्याला. मग ते कोणाला समजते. जाऊ दे बाबा, एवढ्या वेळेस झालं. आता पुढच्या वेळेसपासून दर आठवड्याला पैसे घेऊन जात जा रे बाबा. मग उगा जेवढी उधारी वाढून जाते द्यायला जवळपात्यात. बरं झालं. आता काय सांगू म्हटलं तुम्हाला, उद्याच मला गुरांसाठी पेंड घ्यायला जायची होती. ढेप वगैरे ह्या गोष्टीसाठी लागतात पैसे, म्हणून मागत होतो. आता असतील तर द्या, नसतील तर मग राहू द्या. नंतर द्या, त्याच्यात काय एवढं. नाही रे बाबा, आत्ताच घेऊन घे. नंतर कशाला उगाच. मग आता आहेत पैसे तर घेऊन टाक ना. काय बाबा कशाला एवढं, नंतर आमच्याकडनं मुडून जातात पैसे. राहू दे. नको घेऊन घे. नाही मी काय म्हणतो, राहू द्या पैशांचं काय, पैसे कुठं पडून चालले. राहू द्या पैसे राहू द्या. पण तुम्ही ते दूध नका बंद करा ना. अरे दूध कोण बंद करते? नाही रे बाबा. मग उद्यापासून टाक आमच्याकडे दूध. आणि दुधाचे पैसे पण घे. मी तर म्हणतो ना, माझ्याकडनं रोज पैसे घेऊन जात जाय. रोज म्हटलं आपल्या 80 रुपये लिटर दूध आहे तुझं. रोज 80 रुपये माझ्याकडनं घेऊन जात जाय. आणि आपल्याकडे 1 लिटर दूध टाकत जाय रे बाबा. हो मी दररोजचं नाही. पण आपल्या आठवड्याला घेऊन जात जाय बाबा. माझे कसे आठवड्याला म्हणजे शेतातले पैसे वगैरे येतात. मग त्यातल्या देत जाईल मी तुला. बरं ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. उद्यापासून तुमच्याकडे दूध टाकतो मी. तेच. बरं लक्षात ठेव बरं. उधारी आली आमची असं. आणि ते उधारीतनं आमचं नाव काढून टाकशील यादीमधनं. नाही तर छापशील उद्या फोटो आमचे पण. बरं ठीक आहे, येतो मग आम्ही. काय नाही ते फोटोचं काय नेमकं भानगड आहे. ते फोटो काय नेमकं सांगून गेला. जाऊ द्या ना, नको त्या परडी कशाला आपल्याला. आपले पैसे भेटले ना, बस झालं. मग यांचे आले आता 10,000 रुपये आपल्याकडं. अजून कोणी यायचं असेल तर येईल. काय रे देवदास, तुझं लय बडा मारत होता. मी कोणाचे पैसे ठेवत नाही, काही नाही. तू पण उधारी द्यायला आला काय? छे उधारी आपला रोख व्यवहार असतो. आपण उधारी ठेवत नाही म्हटलं कोणाची. ते उद्या शांताराम भाऊ पेंट घ्यायला जाते ना, ते ढेपाचे पोते वगैरे घ्यायला. त्याच्या संबंधित मला बोलवलं होतं शांताराम भाऊने. त्यासाठी चाललो मी त्यांना भेटायला. तुमच्यासारखी उधारी ठेवत नाही. उधारी काही नाही. आम्ही ते सहज आलो होतो. ते शांताबाईची तब्येत बरोबर नव्हती ना, तिला बघायला आलो होतो आम्ही काय उधारी वगैरे नाही. जाऊ दे, मला काय करायचे त्याच्याशी चाललो मी. बरं झाले म्हटलं शांताराम भाऊ, घरीच भेटले तुम्ही. काय रे, काय झालं नेमकं? एवढं काय पळत आला?
म्हटलं ते आपले उधारीचे पैसे द्यायला आलोय मी. हां ते तुमच्याकडे दिले ना मी आता. हां ठेवा ते तुमच्याकडं ठेवा, मी येतो. हां अरे तुझी उधारी 1500, 500 तर घेऊन जाय. 2000ची नोट काय दिली? बरं बरं राहू द्या, दुधात घेऊन घेऊ आपण ते पैसे, दुधात काढून घेऊ. हां राहू द्या तुमच्याकडे, राहू द्या, काम पडतील तुम्हाला. नाही, याला काय चाचू झाली काय माहिती. हां एका टायमेला उधारी मागत होतो तेव्हा उधारी देत नव्हते. आता ॲडव्हान्समध्ये पैसे देऊ राहिले लोक. बापरे, काय जादू केली आहे ह्याम्याने, त्यालाच माहिती राव. चला आपल्याला काय करायचंय, आपल्याला पैशाची घेण्याचं नाही. काय शांताराम भाऊ, काय बोललो होतो मी? अरे तेच म्हटलं, सगळे लोक येऊन जाऊन शांताराम भाऊ हे घ्या तुमची उधारी, कोणाला सांगू नका, असं तसं. बाबा रे, आणि उद्यापासून रोख पैसे घेऊन जात जा आमच्याकडनं. असं सांगत होते. नेमकं केलं काय तू? केलं काय म्हटलं? अरे शांताराम भाऊ, तुम आम कहो आम गुटल्या काय को गिनते हो? अरे तरी पण म्हटलं नेमकं केलं काय तू? काय केलं? अरे एका रात्री खेळ झाला ना सगळा, एका रात्री.